असो फक्त काही कट न कर दो चालेल खाल्ली ना कमी आवाज होती ना आपण नाही कमी आवाज लागोनिया पाया जनावी नवित लागोनिया पाया जनावी नवित या पाया जनावी नवित लागोनिया पाया जनावी नवित
लागून या पाया जनाविरवित मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा स्त्रिया पुत्र संसार गुंतसी पामरा तेने तू अगोरा पावसील एका जनार्दनी चिंची दत्त पाय दत्त रूप काया झाले त्याचे तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रे जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू मस्तक हे पायावरी मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल पार दत्त दया सागर आठवावा प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नायक षटगुण ईश्वर संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्व माऊली ज्ञानोबर आहे वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबर आहे आणि आदिशक्ती मुक्ताई माता यांच्या चरणारविंद कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म नाथ बाबा यांचा चार चरणाचा भगवान दत्तात्रय रायांचा नावाचं महात्मन वर्णन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल महाराज अभंगावरती विस्तारपूर्वक चिंतन मांडण्याअगोदर पर्याय द्यायचा तोसा आषाढी वारी पायी दिंडी सोहळा श्री राधे गोविंद आश्रम व गो सेवा संस्था कासोदा ते पंढरपूर पायीवारी सालाबाद प्रमाणे जात असते आणि ह्याही वर्षी सालाबाद प्रमाणे आज
दुसऱ्या दिवसाची मुक्कामाची सेवा देवचंद सांडू मराठे बरोबर यांच्याकडे आहे. त्यांनी संध्याकाळचं भोजनाची आणि मुक्कामाची व्यवस्था केली. त्याबद्दल दिंडीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतोय. महाराज, मी तर अभंग घेणार होतो, काय सांगू आता संतांचे उपकार. पण मी इथं आलो आणि मी घरावरती पाहिलं श्री दत्त अवधूत प्रसन्न. म्हटलं दत्तात्रयाचा हे मानतात, पूजन करतात, मग दत्त बाबांचाच अभंग घ्यावा म्हणून मी घेतला. नाही तर बरेच लोकांच्या मनातील पंढरपूरला चालले आणि पंढरीचा अभंग घ्यायला पाहिजे होता, दत्ताचा अभंग घेतला. मी ते बघितल्यानंतर घेतला दादा. आणि अभंग नाथ बाबांचा आहे. नाथ बाबा संतही आहेत, शांतही आहेत आणि श्रीमंत आहेत. नाहीतर बाकी संत आहेत पण शांत नाहीत. काही ठिकाणी संत शांत आहेत पण श्रीमंत नाहीत. नामदेवरायांचा ज्या पत्नी आहेत, नामदेवरायांच्या ज्या घरी राजाई माता ज्या आहेत, तर राजाई माता रुक्मिणी माताला सांगतात, म्हणे तुमच्या बुवाने आमचा बुवा खराब केला. म्हणे का? म्हणे तो रात्रंदिवस फक्त देवाचं नाव घेतो. 14 जण आहे माझे घरी पण फिरते दारोदारी अन्नासाठी. महाराज, नामदेवरायांच्या घरी किती लोक होते? 14 लोक होते, पण अन्नासाठी फिरतात दारोदारी. तुकोबरायांचं जर उदाहरण बघायला गेलं तर पत्नीची अन्न करता करता मेली. ज्ञानोबराय, सोपान काका, निवृत्ती दादा, आपल्या मुक्ताई माता यांच्या झोडीमध्ये लोकांनी माती टाकली. पण नाथ बाबा संतही आहेत, शांत आहेत आणि श्रीमंत आहेत. आणि त्या नाथ बाबांचा आपण 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे. नाहीतर विद्वत्ता आणि श्रीमंती एका जागी टिकत नाही. विद्वत्ता आणि श्रीमंती एका जागी टिकतच नाही. लक्ष्मी माता आणि सरस्वती माता मधला संवाद आहे. सरस्वती माता म्हणते, का ग, जिथं मी असते तिथं तू का नसते? बाई तू कुठं असते? माफ करा, मारवाडी गुजराती यांच्या घरी आणि ब्राह्मण लोकांना नेहमी भिक्षा मागायला लावते. त्यावेळेस लक्ष्मी माता सांगते की एका आज म्हणे माझा पिता अगस्त मुनीने सोशियेला एका ओंझडीत माझ्या बापाला घेऊन टाकला. लक्ष्मीचा बाप कोण आहे? समुद्र आहे. समुद्र मंथनातून लक्ष्मी मातेचा जन्म झाला. एका ओंझडीत माझ्या बापाला पिऊन टाकलं अगस्ती ब्राह्मणाने. माझा भाऊ धाकुलटा चंद्र, त्याला श्राप दिला बृहस्पतीने, कारण 14 रत्न बाहेर आले समुद्र मंथनातून. तर चंद्र हा लक्ष्मीचा भाऊ आहे, त्याला श्राप दिला. ते तर विषय वेगळा आहे. आणि माझे पती आमचं वैकुंठ लोकांमध्ये झोपलेले असताना भृगू नावाचे ब्राह्मण येतात आणि ते माझ्या पतीच्या छातडावरती लात मारतात, म्हणून मी या कुलाला घाबरते, असं लक्ष्मी माता सरस्वतीला सांगते. महाराज, म्हणून जास्त करून जिथं श्रीमंती आहे, म्हणजे जिथं विद्वत्ता आहे तिथं श्रीमंती नसते. पण नाथ बाबांकडे विद्वत्ताही आहे आणि श्रीमंती आहे. संतही आहेत, शांत आहेत आणि श्रीमंतही आहेत. महाराज, श्रीमंती किती नाथ बाबांची? नाथ बाबांच्या टाइमाला म्हणजे त्या समकालीन वेळेला अंबाजोगाईला दासोपंत नावाचे एक संत होऊन गेले. तर दासोपंतांकडे भगवंत स्वतः सोंगट्या खेळायला यायचे, करमणुकीचा खेळ. आता सोंगट्या खेळायला यायचे. एक दिवशी नाथ बाबांना काय झालं, काम पडलं अंबाजोगाईला आणि काम आटोपलं आणि गेले दासोपंतांच्या घरी. पण नाथ बाबा येण्याची चाहूल लागली महाराज भगवंताला आणि भगवंत अदृश्य झाले. दासोपंतांनी विचार केला, पैठणचे साधू आल्यानंतर देव अदृश्य झाले, दर्शन देण्याच्या योग्यतेचा संत नसावा, असा दासोपंतांच्या मनामध्ये विचार आला. नाथ बाबा आले, पाणी दिलं, गुड दिलं, इकड तिकडच्या परमार्थी गोष्टी झाल्या, बसले काही वेळ. नाथ बाबा म्हणतात, चला आता येतो हा. तर नाथ बाबांना दासोपंत गावाच्या बाहेर पर्यंत सोडायला गेले.
अगोदर आपल्या इथंही पाहुणे यायचे तर आपण त्यांना बस स्टँड पर्यंत सोडायला जायचं. आमच्या इथं आमचे मामा यायचे ना, तर आम्ही बस स्टँड पर्यंत जायचो. आणि तेव्हा काय होतं महाराज, बस पर्यंत सोडायला तो माणूस म्हणतो येतो, तेवढ्यात आपल्या डोळ्यांमध्ये पाणी यायचं. आता काय झालंय, सगळीकडे काय झालंय, मोटरसायकल झाले, घरापासूनच निघतात. दासोपंतांनी, नाथबाबांनी सांगितलं दासोपंतांना, कधी येणं झालं तर या बरं पैठणला वाड्यावर. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. महाराज कालांतराने दासोपंतांना नाथबाबांच्या घरी काम निघालं, पैठणला काम निघालं. काम आटोपलं आणि विचारलं, नाथांचा वाडा, चला पुढे. नाथांचा चला पुढं गेले, नाथांचा वाडा. पण एक आश्चर्याची घटना, अरे जो भगवंत माझ्या सोबत सोंगट्या खेळतो तो नाथबाबांच्या दौऱ्यावरती चोपदारी करत आहे. दत्त चोपदारी करीत असे. महाराज निळा म्हणे देव राबे त्याची घरी, निळा म्हणे देव राबे त्याचे घरी, चोपदारी करीत असे. महाराज भगवंत चोपदारी करतायत. दासोपंतांनी विचारलं, देवा तुम्ही? हळू बोला. अरे काय? आतमध्ये मालकाचं परवेचन चालू आहे. मालक? हो, नाथबाबा माझे मालक आहे. मालक आहे? अरे देवा, अरे त्या दिवशी तुम्ही सोंगट्या खेळत असताना अदृश्य झालात. नाथ आल्यानंतर मला वाटलं दर्शन देण्याच्या योग्यतेचा संत नसावा. दासोपंत, अरे असं कमी लेखून आहे कुणाला? हा, अरे मालक आहेत माझे, न विचारता आलो, न विचारता आलो. रागावतील म्हणून मी काय केलं, मी निघून आलो. गड्याने काम करावं, मालकाने सांगितलं तेवढं. महाराज आणि दत्त भगवंत तिथं चोपदारी करता नाथबाबांच्या घरी. मी मालकाला न विचारता आलो. एवढी श्रीमंती. आणि देवाने नाथबाबांच्या घरी किती वर्ष पाणी भरलं? 36 वर्ष. कावडीने पाणी जागरे चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरे चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यात पाये, भक्ती भावे निळा वंदी त्यात पाये. अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यात पाये, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यात पाये. ओ आरती स्वामी एकनाथा, आरती स्वामी एकनाथा. भगवंताने 36 वर्ष कावडीने पाणी भरलं नाथबाबांच्या घरी. एवढी श्रीमंती त्या नाथबाबांची होती. आणि आपण अभंगाचा पहिला शब्द पहा. काय शब्द आहे? लागोनी या पाया. पाया पडण्याची वेळ केव्हा येते महाराज? पाया पडण्याची वेळ केव्हा येते? जेव्हा सांगूनही ऐकलं जात नाही. आता आपण सांगितलं, अरे बाबा हे घेऊन ये लहान मुलाला, तो ऐकत नाही. 2 रुपये देतो, 5 देतो, जा किराण्यावरती जा, दूध घेऊन ये, पण तो जात नाही. माणूस आखरी रागवतो, भाऊ तुझ्या पाया पडतो पण जा रे बापा. बरोबर आहे की नाही? नाथ बाबा श्रीमंत आहेत. अभंगाचा पहिला शब्द बघा, लागून या पाया. एका गावामध्ये, म्हणजे आमच्या गावामध्ये एक मुलगा शाळेतच जात नव्हता. दप्तर घेऊन जायचा पण शाळेत जात नव्हता. गुरुजी घरी आले. पाटील आहेत का घरी? बोला काय आहे नकलं गुरुजी? काही नाही, तुमचा बाडू, आमच्या गावातला बरं, तुम्ही बाडू समजा टेंटवाले, तुमचा बाडू शाळेत येत नाही. काय सांगतो गुरुजी? सकाळी 10ला जातो, संध्याकाळी 5ला येतो. शाळेत येत नाही? नाही येत नाही. बरं ठीक आहे गुरुजी, जा तुम्ही, बघतो. बाप मुलाचा शोधात निघाला तर बापाने पहिलं एका केळीच्या बागेमध्ये मुलगा पत्ते खेळत होता 4 मुलांसोबत. बापाने मुलाला घरी आणलं, बसवलं. अरे बाळा, अरे माझा आजा वारकरी, बाप वारकरी, मी वारकरी, 4 पिढ्यांची आपली वारकरी परंपरा. मी जिल्ह्यात कुठेही गेलो तर जय हरी पाटील म्हणतात, सगळे मान देतात. तू माझा एकुलता एक मुलगा पत्ते खेळतो. अरे पत्ते खेळून कुणाचा फायदा झाला सांग? त्या 5 पांडवांनी सर्वस्व लावून दिलं महाराज, द्रौपदी लावली पण आला. अरे पत्ते खेळू नको बाळा. अरे तुझ्यासाठी 100 बिघे जमीन कमवून ठेवली मी, अरे ते विकून खाशील आणि भडगावच्या स्टँड वरती जर्मलच्या ताटेमध्ये भीक मागशील. असं करू नको बाबा. मुलगा शाळेत गेला महाराज. किती दिवस?
10 दिवस 15 दिवसांनी पुन्हा गुरुजी घरी. पाटील आता काय झालं? अहो मुलगा शाळेत आहे. काय सांगता बरं बघतो. पण मुलांना माहिती होतं बापाने ती बाग पाहिलेली जिथं आपण, म्हणून त्यांनी काय केलं, तो बाग बदललेला होता, चेंज केला होता. बापाने ह्या बागेतून त्या बागेत, त्या बागेतून त्या बागेत पाहिलं तर तेच तोडतं. आपला मुलगा 4 मुलं पत्ते करतात. बापाने जवळच असलेली शेवरीची बांडकं तोडलं आणि त्या दांडुकड्याने मारत त्याला घरी आणलं. घरात आणलं, घराची कडी लावली, एका खांबाला बांधलं आणि मार मारतोय चाबकाचा. मुलगा म्हणतो बाबा अरे मारता का, एक वेळेच मारून टाका, पण पठ्ठ्या शाळेत जाणार नाही. बाप काय करेल त्यावेळेस? बापाने कचा दोऱ्या कापल्या, मुलाला जवळ बसवलं. बाळा अरे गुराला बडकावत नाही एवढं तुला मारलं रे मी, आणि तू तरी सुद्धा म्हणतो की मी शाळेत जाणार नाही. अरे तुला मी प्रेमाने सांगितलं, तू नाही ऐकलं. मी रागावलो, मारलं तरी तू नाही ऐकलं. माझा भाऊ मी तुझे पाया पडतो, पण कुठं जा? शाळेत जा. तसं संतांनी पहिले उपदेश केला, रागावले, पण तरी लोक ऐकत नाही. मग शेवटी अभंगाचा प्रथम चरण. लागल्या पाया जनावी दवीत, लागल्या वसंता लागून या पाया जना विनवित मुखी बोला दत्ता वारंवार. नाथबाबांनी पहिले लोकांना उपदेश केला. हरी बोला देता, 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 हरी मुखे गाता, हरी चिंता
सांगितलं हरी बोला देता हरी बोला घेता, पण तरी लोकांनी ऐकलं नाही. ऐकलं का महाराज? नाही ऐकलं. मग रागावले. सटवीने नेला कैसा नाही किंवा काय माय, रागावले. नाही तर शांती ब्रह्मनाथ बाबा, किती शांती. अरे नाथ बाबांना राग यावा यासाठी गावातल्या काही लोकांनी इनाम जाहीर केला होता. इनाम, बक्षीस, की यांना जो राग आणून देईल त्यांना आम्ही बक्षीस देऊ. एक व्यक्ती पान खाऊन विडा खाऊन गोदावरी मैयेच्या तीरावरती बसलेला होता. कारण त्याला माहिती होतं नाथ बाबा रोज स्नानासाठी गोदावरीमध्ये जातात आणि त्यांचा येण्याचा हाच रस्ता आहे आणि त्या रस्त्याला ते जाऊन बसलेले होते. का? कारण पान खाऊन मी थुंकेल आणि मग नाथ बाबांना राग येईल. यौवन अंगावर येऊन थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. महाराज नाथ बाबा एक दोन वेळा नाही. आपण साधं मोटरसायकलने जर चाललो ना आणि जर बस मधून कोणी अनाशय थुंकलं तर आपण गाडी पुढे नेतो, बसच्या पुढे कोणी थुंकलं विचारतो. पण नाथ बाबांच्या अंगावरती 108 वेळा थुंकला तो यौवन. नाथ बाबांच्या अंगावरती थुंकला तो यौवन. ज्यावेळेस शरण गेला त्यावेळेस नाथ बाबा म्हणता, अरे वेड्या, मी रोज 1 वेळा आंघोळ करतो गोदावरी मैयेमध्ये, पण तुझ्यामुळे मला किती वेळा 108 वेळा स्नान घडलं, प्रसाद देऊन मुक्त केला. एवढे शांत. अरे नाथ बाबांना राग यावा म्हणून इनाम दिला होता. एक व्यक्तीने काय केलं, नाथ बाबा सहपत्नी देवपूजा करत होते देवघरामध्ये. हा बुटा सकट देवघरात गेला. का ग बघ, नाथ बाबा सांगता पत्नीला, बघ अरे किती आतुरता आपल्याला भेटण्याची, बुट सुद्धा बाहेर काढण्याचे विसरले ना, देवघरापर्यंत आले. पण आता बाबा तुम्ही आलेत ना, जेवण करून जा. जेवणाची वेळ झालेली आहे. मोजून 20 मिनिटं आता फक्त बाकी आहे का? फक्त 10 मिनिटं? 10 मिनिटात आपण म्हणजे जेवण करून जा. बरं ठीक आहे. आई साहेबांनी स्वयंपाक केला. आता ज्या वेळेस ताट वाढू होत होते ना, तर त्यावेळेस त्याने काय केलं, राग येत नाही म्हणून डायरेक्ट गेला नाथ बाबांचा पत्नीचा अंगावरती जाऊन बसला, म्हणजे पाठीवरती जाऊन बसला. आता राग येईल, तरी सुद्धा राग आला नाही. अगं सांभाळ, काही टेन्शन घेऊ नका, मला मुलं सांभाळण्याची काय झाली आहे, सवय झाली, माझा मुलगाच आहे. महाराज एवढे शांतीब्रह्म नाथ बाबा, पण त्यांनाही राग आला, पण तरी रागवणे सुद्धा लोकांनी ऐकलं नाही. शेवटी पाया पडले महाराज. पाया पडले. पाया पडणं म्हणजे काय? पायावरती डोकं ठेवून. पाया पडण्याचा अगोदर नमस्कार, त्याचा अगोदर राम राम, त्याचा अगोदर सलाम. जा मुक बेटा राजा राम, तुका वाको करे सलाम. एक हाताने सलाम, 2 हाताने 2दा राम राम. का असं म्हणता? राम 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 2च वेळा राम. आणि नमस्कार 2 हात जोडून थोडी मान खालते. नंतर पाया पडणे, डोक्यात डोकं टेकवणे पायावरती. त्याचा पुढचा भाग दंडवत. दंडवत, दंड म्हणजे काठी आणि वत म्हणजे प्रमाणे. काठीला आपण सरळ रेषेत उभं करा आणि सोडा. ती विचार करते का महाराज कशी पडते? त्या पद्धतीने दंडवत घालायला पाहिजे. आपण पंढरपूरला जातो आणि तिथं जागा बघतो कुठं चांगली, आणि मग तेव्हा आपण दंडवत करतो. नर कपडन को डरकते, नर कपडन को डरत हे, नरक पड नको ना. माणसं कपडे खराब व्हायला घाबरतात. जर दंडवत घातलं, सदऱ्याची घडी मोडेल का, माझं धोतर खराब होईल का? पण तसं नाही. दंडवत म्हणजे ज्या पद्धतीने काठी सोडल्यानंतर ती बघत नाही, ती डायरेक्ट तसं दंडवत घालायचा असतो. महाराज नाथ बाबा पाया पडतात, लोकांना सांगतात की बाबांनो मी तुमचे पाया पडतो, लागून या पाया. जना विनवित मुखी बोला दत्त, वारंवार तोंडाने काय करा, तुम्ही फक्त दत्त 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 म्हणा, दुसरं काहीच करू नका. पण विषय असा आहे महाराज, लोकांना फायद्याशिवाय काहीच जमत नाही. फायदा असला तर नाव घेतील. 1 लोटा जल सब समस्या का. नाही तर पूर्वी ते प्रदीप मिश्राजींनी सांगण्याच्या अगोदर महादेव मंदिर कशी होती मला सांगायची गरज नाही. पण फायदा आहे ना,
मग सगळं करतील. बघ कसं असतं, ज्याला 10ची सुट्टी नीट मोजता येत नाही ना, त्याला जर सांगितलं का रे बाबा येतो का कामाला, तो काय म्हणतो, पहिले हजेरी काय द्याल हजेरी, आणि हजेरी सांगून काम पटलं तर येतो, नाही तर येत नाही. पूर्वी मालक उठण्याच्या अगोदर नौकर घरी राहायचा महाराज, आणि झाडझूड करायचा, शेतातली कामं करायचा, घरी यायचा, पाणी भरायचा, हे काम करायचं. आता नौकर उठण्याचा अगोदर मालक घरी, का रे बाबा चाललं कामाला, नाही जमणार, अरे चल भाऊ, का जमणार नाही, बायको गावाला गेली, अरे माझ्या बायकोला तुझा डबा सांगतो पण ये कामाला. महाराज फायद्याशिवाय कोणी हे करत नाही. पण तुम्ही म्हणता मुखी बोला दत्त, मुखी बोला दत्त, अरे त्याचा फायदा काय, तो सुख होईल अपार, अपार सुखाची प्राप्ती होईल. मग आम्ही सुखी नाही आहेत का, अरे सुखी आहात, पण संसारामध्ये काय आहे, सुख दिवसेंदिवस कमी होतं आणि परमार्थामध्ये सुख वाढत जातं. सुख परमार्थामध्ये वाढत जातं. किती सुपरहिट गाणं निघू द्या पिक्चराचं, 2 महिने 4 महिने पती शिक्षित आजी सुशिक्षित नातवाला सांगते, काय बाबल्या काय लावून दिलं रोज केसावर फुगे, पण वर्षे 700 झाली महाराज. सकाळी उठल्याबरोबर काकड्याला रूप पाहता लोचने, तोच आनंद आहे. परमार्थामध्ये सुख वाढत जातं, संसारात कमी होतं. मग नाथ बाबा सांगतात की तुम्ही काय करा, मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर आठवावा. दत्त भगवंत दयेचे सागर आहेत महाराज. काही दयेचे ओढे असतात, काही दयेचे नद्या असतात. दत्त भगवंत दयेचे सागर आहे. ओढ्यामध्ये पाणी 20 मिनिटं असतं किंवा 10 मिनिटं. किती पट्टीचा पोहणारा असला तरी ओढा पास करू देत नाही. तशी काहींची दया ओढ्यासारखी. काहींची दया जी असते ना महाराज, काय असतं, ज्याच्यात ताकद कमी ना त्याचा आकडा जो असतो नाही मग टाईट असतो. विंचू, विंचू मध्ये नखभर विष आहे, किती नखभर, पण आकडा टाईट. आणि सापामध्ये 1000 पट आहे पण नेहमी नम्र. ते एवढा जरी विंचू तिला पाल खाते, आणि एवढी जरी पाल तिला कोंबडी खाते, आणि एवढी जरी कोंबडी काय झालं हसता खाते. महाराज विठ्ठल दत्त भगवंत दयेचे सागर आहेत. काही दयेच्या नद्या आहेत. काहींची दया नदीसारखे. नदीमध्ये पाऊस पडला तर नदीचं पाणी वाढतं आणि पाऊस कमी झाला की कमी होतं. तशी काहींची दया आहे. दत्त भगवंत दयेचे सागर आहेत. सागराजवळ केव्हाही द्या तुम्ही, रात्री दिवसा, पावसाळ्यात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात, केव्हाही द्या, पाणी सारखं आहे. तसं दत्त भगवंत दयेचे सागर आहेत.
म्हणून तुम्ही दत्त दयासागर आठवा. विठोबा रखुमाई विठोबा दत्त भगवंत दयेचे सागर आहेत. मग तुम्ही त्या दत्त भगवंताचा नामाचं उच्चारण नित्य करा. मुखी बोला दत्त वारंवार. मग महाराज आम्ही देवाचं नाव घेत नाही का? आपण घेतो, पण आपण काय आहे? आपण संसारामध्ये गुंतलेलो. आपण विठ्ठल विठ्ठल मग महाराज संसार करायचा नाही का? अहो संसार करायचा ना. कोणत्या कीर्तनकार कोणत्या प्रवचनकारांनी सांगितलं की संसार करू नका? कीर्तन ऐकल्यावरती घरी जा आणि घरावरती रॉकेल टाका. कोणी सांगितलंय का आजपर्यंत? अरे संसार करा, पण कसा करा ते आपल्या आपल्या पक्ष्यांकडनं शिका. आपल्या आपल्या पक्ष्यांकडनं नाही बरं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते. पक्ष्यांकडनं शिका महाराज संसार कसा करायचा असतो तो. अरे कावडा जो आहे ना, कावड्याला भूकंप येण्याच्या 4 तास अगोदर माहिती पडून जातं की भूकंप येणार आहे. तो घट सोडून देतो. पण एवढे आपण पुढे गेलेले लोक, पण आपण घरात झोपलेलो असतो भूकंप येतो त्यावेळे. अरे ज्या वर्षी पाऊस कमी होणार आहे तर पक्षी कमी होणार असेल तर काट्या कुंपांवरती घट बनवतं. आणि ज्यावेळेस दाट पावसाची शक्यता असेल तर एखाद्या दाट वृक्षावरती ते घट बनवतं. एवढे हुशार पक्षी आपल्यापेक्षा. महाराज ते का संसार करा, पण कसा? पक्ष्यांसारखा. पक्षी अंगणी उतरते ते का गुंतवणी राहते. संसारात राहा, पण कसं? संसारी असावे असोनी नसावे. पण महाराज आपण काय करतो? आपण घर दार स्त्री वगैरे मध्ये अटकतो. नाथ बाबा सांगतात की बाबांनो तुम्ही अटकू नका. स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामारा तेने तू अगोरा पावशील. तू काय जाशील? अधोगतीला जाशील. म्हणून तू या गोष्टीमध्ये अटकू नको. संसारात अटकू नको. मग काय करू? मुखी बोला दत्त वारंवार. मग दत्त नामाचं चिंतन केल्याने काय होईल? एका जनार्दनी चिंती दत्त पाय दत्त रूप काय झाली त्याची. आता वेळ कमी असल्यामुळे काय आहे, कारण 25 किलोमीटर चालून आलेले आहेत. सगळ्यांना भूका लागल्या आहेत म्हणून. आणि वाटचालीचं कीर्तन आहे 20 मिनिटं 25 मिनिटं. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. महिला वर्ग टाळ्याही वाजत नाही, बोलत नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.